नमस्कार मित्र, आज टाकळकरवाडी असेल, जोळके खुर्द असेल या गावांची जी कृती समिती आम्ही निर्माण केलेली आहे, राजगुरुनगर परिषदेने जो कचरा संकलन व प्रक्रिया केंद्र आमच्या गायरानामध्ये त्या ठिकाणी त्यांनी होऊ घातलेला आहे, त्या गायरानाच्या प्रकल्पात जो कचरा संकलन प्रकल्प होतो आहे त्याला विरोध म्हणून आम्ही कृती समिती निर्माण केलेली आहे। आणि या संदर्भात आम्ही सर्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून तर सर्व मंत्र्यांपर्यंत, पालकमंत्री असतील, सर्व अधिकारी असतील, यांना सुरुवातीला आम्ही निवेदन देऊन याचा विरोध सुरू केला। 2022मध्येच आम्ही पहिली ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीत विरोध केला होता। त्यानंतर शासनाने थोडीशी शिथिलता दाखवली आणि त्यानंतर आम्ही त्यांना कोर्टाच्या नोटिसा पण त्या ठिकाणी वकिलामार्फत आम्ही पाठवल्या होत्या, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची आमची दखल घेतली नाही आणि शेवटी पर्यायाने आम्हाला हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जावं लागलं। याचं कारण असं आहे की शासनाने त्या ठिकाणी या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता दिली। कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी 4 एकर जागा आमच्या गायरानातली परस्पर आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता ग्रामस्थांना ती जागा या प्रकल्पात देऊ गेली आणि त्याचा परिपाक म्हणून आम्हाला शेवटी पर्याय उरला नाही आणि हायकोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी ही याचिका दाखल केली आणि याच्या 2-3 तारखा त्या ठिकाणी झाल्या। कालच्या तारखेला आम्हाला त्या ठिकाणी कोर्टाने याचिका दाखल करून घेतली, म्हणजे एक्सेप्ट केली आणि सदरू ज्या पार्टी आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे महसूल आणि वन खात्याचे जे सचिव आहेत ते, त्यानंतर कलेक्टर पुणे आणि राजगुरुनगर परिषदेचे मुख्याधिकारी या तिघांना त्या ठिकाणी कोर्टाने नोटीस इश्यू करून त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 2 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे। त्यामुळं पहिली स्टेप, या पहिल्या पावलात आम्ही त्या ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत, कारण उच्च न्यायालयामध्ये केस ज्यावेळेला दाखल करून घेतली जाते आणि पुढची प्रोसेस सुरू होते, त्यामुळं आता निश्चितच आम्हाला न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि या सगळ्या भूमिका या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने मांडलेल्या आहोत। 15 एप्रिल रोजी आम्ही खूप मोठा एक मोर्चा त्या ठिकाणी प्रांत ऑफिसवर काढला होता। त्यावेळेला आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की कलेक्टर साहेब आणि प्रांत अधिकारी आणि इतर जे अधिकारी ते ग्रामस्थांची चर्चा करतील, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची आमच्याबरोबर चर्चा न करता आम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने त्यांनी सगळ्या या कारवाई करून याला मान्यता दिली। परंतु शासनाचाच एक GR आहे, कोल्हापूरमधली एक केस आहे, त्यामध्ये त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सार्वजनिक उपक्रम असो किंवा कुठलीही गोष्ट असो त्यामध्ये शासनाने त्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ग्रामसभेची परवानगी असेल तरच हे असे प्रकल्प करता येतात। CO असतील, जिल्हा परिषदेचे किंवा आपले गटविकास अधिकारी असतील, यांना कुठल्याही प्रकारची त्यामध्ये शिफारस करता येत नाही असा स्पष्ट उल्लेख त्या GRमध्ये आहे। शासनाने जो GR काढला आहे तो शासनानेच मोडीत काढायला शासन निघालेलं आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी पहिला मोर्चा काढला। आम्ही अखेरपर्यंत याच्याबाबत लढा देणार आहोत, कारण आमच्या आरोग्याचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे, आमचं जलप्रदूषण होणार आहे, वायू प्रदूषण होते, आमच्या गावांना खूप मोठी हानी या आपल्या केंद्रामुळे, प्रक्रिया केंद्रामुळे, कचरा संकलन केंद्रामुळे होणार आहे। आमची गावं खूप छोटी आहे। एका बाजूला शासन आम्हाला वेगळं असे भूमिका दाखवते की तुमच्या गावांचा सुद्धा कचरा घेतला जाईल, पण कुठल्याही प्रकारची आमची छोट्या ग्रामपंचायती आहेत, आज 1500-2000 लोकांची गावं आणि या गावांमधल्या कचरा त्या ठिकाणी संकलित करण्यासाठी शासनाने काही योजना केलेल्या नाहीत आणि तेवढी आमची शक्ती पण नाही, तेवढं आमचं उत्पन्न पण नाही आणि हे कुठंतरी खोटं आशा दाखवून आमचा त्या ठिकाणी कचरा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हायकोर्टात आम्हाला निश्चित न्याय मिळेल याची आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वजण एकजुटीने त्या ठिकाणी याचा विरोध करत आहोत। एवढंच आज आम्ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। परिषदेने टाकळकरवाडी जवळके या परिसरामध्ये जे कचरा संकलन केंद्र प्रस्तावित केलं आहे त्या केंद्राला जिल्हाधिकारी यांनी आदेशानुसार मान्यता दिली आणि त्यानुसार जो प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला होता, राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने जपाच या कार्यसनाने सुद्धा त्याला मंजुरी दिल्यामुळे सर्व ग्रामस्थांशी विचारविनिमय करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये ग्रामस्थांच्या वतीने रिट पिटिशन दाखल केली आणि सदर रिट पिटिशनचा क्रमांक 9964/2025 असून ॲडव्होकेट तेजपाल इंगळे व ॲडव्होकेट वसीम सामलेवाले यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती MS कर्णिक व न्यायमूर्ती NR बोरकर खंडपीठापुढे बाजू मांडली आणि ती बाजू मांडत असताना ग्रामसभेची परवानगी न घेता कोणताही शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रम राबवता येत नाही ही महत्त्वाची बाब त्यांनी अधोरेखित केली आणि तसा शासनाचा GR सुद्धा आहे की
ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही शासकीय प्रकल्प राबवू शकत नाही आणि या प्रकल्पाच्या बाबतीत मात्र तसं घडलेलं आहे। ग्रामसभेने विरोध करूनही गटविकास अधिकारी यांच्या शिफारसीनुसार पुढे प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे आणि ही बाब चुकीची आहे। एवढंच नाही तर ही जी टाकळकरवाडी, भांबुरवाडी किंवा जवळके ही जी गावं आहे ही नगर परिषद हद्दीमध्ये येत नाही। राजगुरुनगर नगर परिषदेच्या हद्दीबाहेर 4 ते 5 किलोमीटर अंतरावर ही गावं आहे। त्यांना कोणताही विकास निधी राजगुरुनगर नगर परिषदेने दिलेला नाही आणि भविष्यातही राजगुरुनगर नगर परिषदेच्या मध्ये ही गावे सामील होण्याची शक्यता नाही। आणि असे असताना सुद्धा राजकीय हेतूने हा जो प्रकल्प त्या ठिकाणी लादला गेलेला आहे ते चुकीचं आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन्ही न्यायमूर्तींनी काल ही बाब मान्य केली आणि त्यानुसार त्यांनी सर्व प्रतिवादी जे आहेत महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी पुणे, त्याचप्रमाणे प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे व मुख्याधिकारी राजगुरुनगर नगर परिषद यांना नोटीस जारी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि एवढेच नाही तर 15 दिवसात त्यांचे प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर करण्यास सांगितलेले आहे। आता यामध्ये जे आहे ग्रामसभेचा ठराव न घेता हा प्रकल्प लादलेला आहे। यामुळे यामध्ये कोणतीही ग्रामसभेची परवानगी घ्या वगैरे असा कोर्ट आदेश देणार नाही। तर हा प्रकल्प तुम्ही परवानगी न घेता कसा मंजूर केला हे ह्या सर्वांकडून प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्ट ज्यावेळेस हे सादर करतील आणि त्यानुसार मग मान्य उच्च न्यायालय जे आहे ते अंतिम आदेश देईल आणि अशी खात्री आहे की ग्रामस्थांनी जी ही याचिका दाखल केलेली आहे त्याला उच्च न्यायालयामध्ये नक्कीच न्याय मिळेल आणि उच्च न्यायालयच नाही तर प्रशासनाबरोबर सुद्धा संघर्ष करून हा प्रकल्प ह्या भागात होऊ नये यासाठी जो लढा आहे तो सर्व हे ग्रामस्थ एकजुटीने लढतील आणि निश्चितच न्यायालयात न्याय मिळेल आणि हा जो प्रकल्प आहे तो राजगुरुनगर नगर परिषदेला इथून हलवावं लागेल एवढंच मी सांगतो। टावरे साहेबांनी आणि आमच्या कैलासरावांनी अनेक मुद्दे या ठिकाणी सांगितले, पण त्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर कॅनॉलची जी जागा आहे त्याच्यावरून कॅनॉल आमचं चाललेलं आहे आणि कॅनॉलच्या जमिनीमध्ये सदर कचऱ्याचा जो काही सगळी दुर्गंधी जाणार आहे ती दुर्गंधी जर कॅनॉलमधून गेली तर फक्त टाकळकवाडीच बाधित होणार नाही, ते कॅनॉल जिथपर्यंत पोहोचतो तो सगळा एक 5-50 किलोमीटरचा परिसर त्याच्यातून बाधित होणार आहे। दुसरी गोष्ट अशी की हा जो कचरा डेपोचा त्यांनी जागा निवडली ती जागा ही भैरवनाथ ठाणं म्हणजे देवस्थान आहे आणि सगळे लोक त्या ठिकाणी जागृत देवस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी जातात आणि देवस्थानाच्या शेजारी त्यांनी हा कचरा डेपोची जागा निवडली। जागा निवडताना ग्रामपंचायतला कुठल्याही विश्वासात न घेता त्यांनी एक पूर्णपणे अंधारात ही ग्रामपंचायत ठेवली आणि त्यांच्या अधिकाराचा मी तर म्हणेल गैरवापर करून तथाकथित त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांनी केला आणि पूर्णपणे ग्रामपंचायतला अंधारात ठेवून परस्पर त्यांच्या पद्धतीने त्यांनी परवानग्या मिळवल्या आणि ह्याला आमच्या ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे। दुसरी गोष्ट अशी की गुरं चारावी, एकीकडं मोदी सरकार म्हणते की गुरांना किंवा गाई भाषे यांना प्राणीमात्रांना तुम्ही दया दाखवा, त्यांना त्यांचं जतन करा आणि दुसऱ्या बाजूला गुरं चरायला ठराविक गावांमध्येच आता जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्या जागासुद्धा जर सरकार अशा पद्धतीने घेणार असेल तर मग गुरांनी उद्या ह्या मुक्या प्राण्यांनी कोणाकडे दाद मागायचे? आज आपण आहे आपण तरी दाद मागू शकतो, मुक्या प्राण्यांनी कोणाकडे दाद मागायची? त्यांना काहीच त्या ठिकाणी आधार राहिलेला नाही। या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्याचा निश्चितपणे कोर्टाने विचार केला आणि आमची बाजू मांडून घेतली, ऐकून घेतली आणि कोर्टाने त्यांना समज बजावलं। याबद्दल कोर्टाचे मी आभार मानतो आणि हा कचरा डेपो जसं की आम्ही सगळ्यांनी सांगितलं की याला आमचा पूर्णपणे विरोध आहे, आजही आहे, उद्या आहे आणि भविष्यातही आमचा त्या प्रकल्पाला विरोधच राहील, याचीच नगर परिषदेने नोंद घ्यावी असे पण मी या ठिकाणी हे करतो। समजा तर आमची प्रशासनाला अशी विनंती असणार आहे की तुम्ही ज्या पद्धतीने हा कचरा डेपो आणला तर हा आम्हाला विश्वासात घेऊन सुद्धा तुम्हाला काढता आला असा कुठल्या जागेवर आज आमच्या वहिवाटीची जागा त्या ठिकाणी तुम्ही घेताय, मग वहिवाटीच्या जागेमध्ये कुठल्या जागी तुम्हाला कचरा डेपो घ्यायचा याच्याशी चर्चा थोडीशी ग्रामपंचायतला त्यांनी करायला पाहिजे होती। कदाचित ती चर्चा केली असती तर काही त्यातून मार्ग काढता आला असता, परंतु त्यांनी संपूर्णपणे अंधारामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवून आम्हाला या ठिकाणी ते कचरा डेपो लादलेला आहे। आता कोर्ट जे निर्णय देईल त्याच्यावर आमची भूमिका सर्व आम्ही ग्रामस्थ एकत्र बसून ठरवू। पूर्वी पर्याय ते होते, आता ग्रामसभेत आम्ही तो निर्णय घेऊ। मुळात म्हणजे नगर परिषद आणि आपण 2022 कचरा संकलन प्रक्रिया केंद्र होते, 2022 कचरा संकलन केंद्र होते असं आम्हाला त्यावेळेला माहिती मिळाली। ही माहिती मिळाली असताना आम्ही पहिली सुरुवात त्या ठिकाणी केली। आम्ही चर्चेचे सगळी द्वार उघडी ठेवली होती ग्रामस्थांनी की प्रशासनाने आमच्याशी चर्चा करूनच सगळ्या गोष्टी कराव्यात। त्यावेळेला वारंवार जे प्रांत अधिकारी असतील, कारण या ठिकाणी राजगुरुनगर परिषदेमध्ये अनेक दिवस आता प्रशासक आहेत आणि प्रांत अधिकारीच त्याचे प्रशासक आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा अनेक वेळा आम्ही चर्चा केली। जे प्रशासक त्या ठिकाणी होते त्यांना आम्ही सगळ्यांना संपर्क केला होता। तालुक्याचे लोकप्रतिनिधी आता वेगवेगळे असतील त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला होता की हा जो आमच्यावर मोठा अन्याय या ठिकाणी येतोय तो अन्याय दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी अशी त्यांना सगळ्यांना विनंती केली होती, पण प्रशासनाने आम्हाला मदत केली नाही, लोकप्रतिनिधींनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली नाही। शेवटी आम्हाला उच्च न्यायालयामध्येच जावं लागलं आणि कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आम्हाला निश्चित या ठिकाणी खात्री आहे की जो GR
किंवा जो JR शासनाने काढलेला आहे आणि त्या JRचा निश्चितच त्या ठिकाणी त्यांनी काढलेला JRच त्यांनी मोडीत काढलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचे ग्रामसभेची किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी हा कचरा संकलन केंद्र त्यांनी त्या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित आम्हाला खात्री आहे की त्यांनी काढलेले JRच ते मोडत काढत असतील. कोर्टाने तोच मुद्दा आहे त्या ठिकाणी महत्त्वाचा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आता चर्चेचं कुठलाही द्वार आम्ही खुल्लं करणार नाही. याचं कारण आहे आम्ही मध्यंतरीसुद्धा 15 एप्रिलला मोर्चा काढल्याच्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेला निवेदन दिलं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी ग्वाही दिली होती आणि आश्वासन दिलं होतं की आम्ही आठवड्याभरात तुमची सर्वांची मिटिंग कलेक्टर साहेबांबरोबर घेऊ. आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी प्रशासनाने आमचं त्या ठिकाणी आम्हाला फसवणूक केली आणि आमच्यावर कुठलीही मिटिंग किंवा बैठक केली नाही. त्यांचा कुठल्याही अधिकाऱ्यांचा एकही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करण्यासाठी कोणीच आलेलं नाही. त्यामुळे आता आम्ही हायकोर्टाचे दरवाजे त्यावेळेला ठोठावलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे आमचे चर्चेचे सर्व दरवाजे आम्ही बंद केलेले आहेत. याचं कारण आहे की आम्ही तुम्हाला भरपूर वेळ दिला होता. त्या वेळेमध्ये आपण कुठल्याही प्रकारे आम्हाला त्या ठिकाणी संपर्क केला नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. अगदी गैरप्रकारे हुकुमशाही पद्धतीने आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी हा प्रकल्प आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं या पुढील काळात आम्ही कुठल्याही प्रकारे चर्चा न करता न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला निश्चित त्या ठिकाणी न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे. नगर परिषदेने जेव्हा त्यांचा DPR मंजूर केला त्यावेळेला सांडपाणी असेल, त्याचप्रमाणे कचऱ्याचं संकलन असेल किंवा त्याच्यावर प्रक्रिया असेल किंवा क्रीडांगण असेल, अशा प्रकारच्या गोष्टींसाठी त्यांना राखीव जागा ठेवायच्या असतात आणि DPR तयार करताना त्यांनी त्यांच्या राखीव जागा ठेवलेल्याही आहेत. परंतु सध्या त्या जागांवर ते कचरा प्रकल्प न करता टाकळकरवाडीसारख्या गावावर का लादतात हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही. पहिली गोष्ट की टाकळकरवाडी नगर परिषदेच्या हद्दीत येत नाही आणि आपल्या अंगणातला कचरा जर आपण दुसऱ्याच्या अंगणात फेकला तर हे कुठल्या व्यवहाराला धरू नये. आमच्या अजूनही ते लक्षात आलेलं नाही. आपण समजा एखादं घर बांधलं तर आपल्या त्या घराच्यामध्ये आपल्या घराचं सांडपाणी असेल, आपल्या घराचा कचरा असेल तर त्याची जबाबदारी त्या घरवाल्याची असते. तसं नगर परिषदेने त्यांची जी कचऱ्याची जबाबदारी ते त्यांच्या हद्दीत कुठेही पाहावी, त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. टाकळकरवाडीत येण्याचं कुठलंच प्रयोजन त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही, तरी यासाठीच आमचा या ठिकाणी विरोध आहे.